हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी। आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। मी पक्षाचा इमानदार कार्यकर्ता, दिलेली जबाबदारी मी पार पाडेल। राजेंद्र जैन यांची ही प्रतिक्रिया समोर। अटी मान्य न केल्यानं छगन भुजबळ नाराज, दिल्लीमध्ये जाण्यास दिला नकार। समीर भुजबळांना मंत्रिपद तरच राज्यसभेवर जाणार, भुजबळांची ही अट। मात्र भुजबळांच्या अटीला दिल्ली भाजपकडून रेड सिग्नल, सूत्रांची माहिती। छगन भुजबळ नाराज नाही, भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान होईलच। भुजबळांचा राज्यसभेची उमेदवारी न दिल्याच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक होणार। 23 पक्षांचे प्रमुख नेते बैठकीला राहणार उपस्थित। उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार असल्याची माहिती। बारामतीमधील दादांच्या राष्ट्रवादीचा नगरसेवक किशोर मसाळची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल। त्यानंतर माफीनामाही। अजित पवार गेला तरी काही फरक पडत नाही, किशोर मासाळचं वक्तव्य। अजित दादांच्या आवडत्या लोकांच्या यादीत होता मासाळ। नाशिक परिषद निवडणुकीबाबत आज निर्णायक फैसला। काल रात्री उशिरापर्यंत गिरीश महाजन, उदय सामंत यांच्यात चर्चेनंतर पुन्हा बैठक होणार। भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंच्या मनधरणीसाठी हे प्रयत्न। मान्सून दाखल होताच राज्यभरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार सरींची शक्यता। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। मुंबईमधील खासगी पाणी टँकर संघटना संपावर। केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांच्या अंमलबजावणीमुळे अडचणी। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा हा आरोप। केंद्राच्या नवीन नियमांच्या निषेधार्थ वॉटर टँकर चालकांचा संप। नागपूरमधील ऑटो चालकांना दिलासा। एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये 4 रुपयांची कपात, दर 99 रुपयांवरून 94 रुपयांवरती पोहोचले। बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा झाला भीषण अपघात। पिंपरीमाळी या गावाजवळची घटना। दुर्घटनेमध्ये 20 ते 25 प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक। 1 ते 1.5 तासांपासून काही प्रवासी हे लक्झरी बसमध्ये अडकून पडलेले। दिल्ली विमानतळावर वादळी वाऱ्यामुळे एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान। ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट सिस्टीम जागेवरून सरकून विमानांवर आदळली। अपघातामुळे विमानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं।